गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आता चाललोय मासे पकडायला. आम्ही अशी 3 जण आहेत. 2 मोठे भाऊ आहेत माझं. असं आम्ही चाललो बंदऱ्यावरती मासे पकडायला. तुम्हाला दाखवतो आम्ही मासे कसं पकडतो. मासे पकडल्यावर 5 मिनिटात बोलू आपण. बघतोय आता आम्ही मासा आहेत का नाही. हे देखिए देखिए मासे पकडायचं जुगाड. मासे पकडायचं जुगाड पकडले मासे पकडायचं जुगाड आहे. हा मग आता आम्ही 3 जण आहेत. 3 जण पण लागतात. व्हिडिओ काढायला आमच्याकडे कोण नाही, तर मी थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो. तर आम्ही चाललोय कपडे काढून मासे पकडायला. तर खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो अजून काय कसा उतरतो बघा. बघा बघा आता मला पण असं उतरायचं आहे, पण ते मला दाखवायला येणार नाही तुम्हाला. ती सॉरी. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता आलोय खाली उतरलोय. 5 मिनिटात मासे तो तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो कसं मासे पकडायचं. नदी पण बघून घ्या. ते पकडायचं जुगाड, मासे पकडायचं जुगाड हे की. तर मित्रांनो आम्ही जाळं लावलं होतं, पण ते मासे काय सापड नाही त्यात. आता दुसऱ्या जाळ्यात आम्ही बघतोय सापडते की नाही. तर मित्रांनो बघा तुम्ही मासे सापडण्याचं सांगितलं. बघा बघा एक मासा सापडलाय फक्त. बघा एक. हा या दारात पण एकच मासा गावलाय. अजून बघू पुढे आपण किती गावचे. दोघं पण माझ्या एवढे हुशार नाही. त्यांना जाळं पण लावता येत नाही, पण मला कॅमेरा समोर यावं लागते म्हणून ती जाळं लावायला अडचण येते. तुम्ही पाण्याला किती वेग आहे, किती गती आहे, किती फास्ट पाणी वाहतंय त्यात सुद्धा आम्ही आलोय. आता मासच खायचं आम्हाला आज. एक ना मासा आता मासे सापडत म्हणून असं दुसरा उद्योग काहीतरी करायला होईल. दुसरंच काहीतरी काम दाखवतो. हे बघा आता तर पोहायचा मूड झाला. आता असं वाटतं की पोहावं. काय सचिन पोहायचा. हा सचिन पण म्हणतोय पोहायचा. आता आम्ही दोघं आता पोहतो. चालूय आता वापस. मासं काय सापड नाही. मी आता आलोय वरती. आता कपडे घालतो मग मासं काय सापड नाही. दादा जायचं घरी. रेडी झालोय तरी पण अजून कपडेच घालतोय. चालू आहे आम्ही घरी. आपल्या शेताखालीच बंधारा आहे. त्या बंधाऱ्यावरती मासे पकडायला गेलतो आम्ही. ते आता वापस आलोय. तर आपल्या शेतात बघू आपण पप्पानी काय टाकलंय ते आपण बघूया. तुम्हाला दाखवतो. कांदा येतो कांदा. तर कसं उघडत बघा तुम्ही. चला ते याला एवढं कष्ट ना. ते आता इथनं एकदा काढायचे, परत त्यांना कट मारायचा, मग परत रानात शेतामध्ये ते लावून पण घ्यायचं. लावायच्या आधी ते ट्रॅक्टरनं सरी वगैरे टाकायची सगळी. मग ते लावायचं, बाया लावायच्या त्यात. परत ती सगळं आलं, परत त्याला पाणी द्यायचं, खत टाकायचं. परत खत टाकलं की 3.5-4 महिन्याने परत ते काढायचं. काढलं की पॅक करायचं बॅगीमध्ये, द्यायचं मार्केटमध्ये. मग परत पैसे घ्यायचे पैसे. तर सोयाबीन सुद्धा बघा मी पेरले, एकट्यानं पेरलं एवढं सोयाबीन. सोयाबीनची क्वालिटी आणि क्वांटिटी सुद्धा बघू शकता तुम्ही कशी आहे. हे बघा माझ्या उंची एवढी सोयाबीन आहे. तसा पण माझी हाईट लई नाही. 4.5-5 फूट उंची आहे माझी. पण सांगतो तुम्हाला सोयाबीन पण भरपूर उंच आहे. तर एक गन्ना, छोटासा गन्ना पण आहे आपल्या शेतात. द्राक्षाची बाग आहे. परत अजून गाईंना चारा आहे. गाई आहेत शेतामध्ये माझ्या. तर मासे पकडायला गेलतो आपण. मासे पकडून आलो. आपलं कांदा पण बघितला, आपली सोयाबीन पण बघितली. आता थोड्या वेळ आम्ही घरी जातोय, घरी चालतोय. हे बघा 2 जण पुढे आहेत. आम्ही चाललोय. बोललो होतो ना मी आपल्या शेतात द्राक्षाची बाग पण आहे. बघून घ्या द्राक्षाची बाग पण आहे आपल्या शेतात. त्याला आता पुढच्या महिन्यात कट मारायचा. कट मारलं की परत त्याला आता एकदा ऑक्टोबर छाटणी केलेला आहे. एक कट मारा ना 4 महिन्यांनी त्याला द्राक्षी येते. म्हणजे द्यायला येते, म्हणजे काय येते आपल्या 4 महिन्यात द्राक्षी. हा ते आपल्या 2 म्हशी पण आहेत. चक्कू, तुम्हाला चक्कू आवडतं. चक्कूचं पण झाड आहे आपल्या इथे. हे चक्कू बघून घ्या. ते 2 म्हशी आपल्या तिकडे बांधले 2. मित्रांनो आम्ही आलोय घराजवळ. तर आमची कुत्री पण भुकायलेत मला. का तर असं एवढं टावेल ही अशी काठी घेतात, त्याच्यामुळे जरा भुकतीत कुत्री. तर आपलं छोटंसं घर बघून घ्या. एवढं झालं की आज पाऊस उगवल्यामुळं आम्हाला एवढं खाली जाणं झालं. नाहीतर वातावरण असं जरा चेंज झालंय, म्हणजे सेफ झाले. असं की कुठे जायला काय अडचण येणार नाही.
तर आम्ही म्हणून आलोय घराजवळ. मासं काय सापड नाहीत, तर आता येतो आम्ही घराजवळ. घरी आलोय, तर आता मी आता आंघोळ करतो, फ्रेश होतो. का तरी माझा फोन नाही, ह्याचा फोन आहे, त्याच्यामुळे मला फोन द्यावा लागेल.